दिनांक 11 मार्च 2024 रोजी मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडेल आहे. याच्यामध्ये खूप सारे निर्णय घेण्यात आले आहेत व आनंदाचा शिदा या संदर्भात देखील एक निर्णय घेण्यात आला आहे. काय आहे तो निर्णय, आपल्याला कोणत्या वस्तू भेटणार आहेत का, कमी झाल्या आहेत का, या संदर्भातच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. तर चला स्क्रीनवरती पाहू शकता की मंत्रिमंडळ निर्णय दिनांक 11 मार्च 2024. गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त राज्यात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणानिमित्त आनंदाचा शिधा वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयानुसार अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व आणि नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील APL केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना प्रत्येकी 1 किलो याप्रमाणे रवा, चना डाळ, साखर व 1 लिटर या परिमाणात सोयाबीनचे तेल हे शिधा जिन्नस समाविष्ट करण्यात आलेला आहे. आनंदाचा शिधा सध्या वितरित करण्यात येणार आहे. राज्यात सुमारे 25 लक्ष अंत्योदय अन्न योजना, 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लक्ष शेतकरी योजनेतील शिधापत्रिकाधारक अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिकाधारक आनंदाचा शिधा देण्यात येईल. यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये इतका निधी खर्चास मंजुरी देण्यात आली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला ह्यावेळेस 1 किलो रवा, 1 किलो चना डाळ, 1 किलो साखर व 1 लिटर तेल मिळणार आहे, ते देखील सोयाबीनचं. तर हा शिधा आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त व राज्यात गुढीपाडवा सण आहे त्यानिमित्त आपल्याला भेटणार आहे. तर हा होता एक महत्त्वपूर्ण निर्णय की अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपले चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.